एक वेगळेपण घेऊन तुम्ही आलेलात. म्हणजे अगदी तुमची सुरुवात ही अभिनयाच्या माध्यमातून झाली आणि त्यानंतर कोरोनाने अनेक संधी लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या, चांगल्या वाईट दोन्ही अर्थाने मी म्हणेन. तुमच्यासाठी एक वेगळं क्षेत्र, एक वेगळं माध्यम, हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे कसं बघता आणि काय कसं झालं हे सगळं? म्हणजे आत्ता जर मी असा विचार केला ना, की म्हणजे आता म्हणजे माझी एक जी जर्नी आहे त्याच्याबद्दल विचार केला तर मला असं वाटतं की मी कुठे होते, कुठे गेले, काय झालं, म्हणजे काही आणि कधीच विचार पण नव्हता केला की आणि कंटेंट क्रिएशन हे एक प्रोफेशन असतं हे मला माहीतच नव्हतं की म्हणजे ह्याच्यातून प्रोफेशन काय असतं ज्याच्यातून आपण पैसे कमवतो किंवा ज्याच्यानी आपण नाव कमवतो, जे तुम्ही रोज करता ते. मला माहीतच नव्हतं की असं पण काही असतं. आणि जेव्हा मी शूट करायचे ना तेव्हा खूप लोक मला म्हणायचे, म्हणजे माझे को ॲक्टर्स म्हणायचे की आप इतना अच्छा यू नो ये पेंटिंग करते, कारण मी मेकअप रूम्समध्ये पेंटिंग करायचे, मेकअप वॅनिटीजवर पेंटिंग करायचे. मला खूप माझे को आर्टिस्ट म्हणायचे की तुम्ही हे करा ना, तुम्ही व्हिडिओज घाला ना, तुम्ही का नाही घालत, कारण तेव्हा टिकटॉक वॉज व्हेरी फेमस. तर मी म्हणायचे नाही, मला काय इंटरेस्ट नाही आहे, मला छान आपलं आपलं करायला आवडतं. आणि माझा चाललंय ॲक्टिंग जे काय म्हणजे नो. आणि मग कोविड झालं. कोविडमध्ये लिटरली असं झालं की 4-5 महिने आपण सगळेच घरी होतो आणि त्याच्यानंतर काम सुरू झालं, पण काम जसं ज्या पद्धतीचं पाहिजे तसं मिळत नव्हतं मला. आणि मग बजेट्स पण खूप त्यांचे असे हल्लेले होते आणि काम खरंच मला मिळत नव्हतं. म्हणजे मी असं हे खोटं नाही बोलत, मी खरंच सांगते, मी इतके ऑडिशन्स दिले पण मला जमत नव्हतं, मिळतच नव्हतं. म्हटलं काय, आणि फ्रस्ट्रेट होत होते, डिप्रेशनमध्ये गेले. फायनली म्हटलं नाही, ह्याच्यातून निघायला पाहिजे, काय करूया. सो टू किल टाइम ना, मी ऑलरेडी हे करतच होते. म्हटलं चला आपण हे जे पेंटिंग्स आणि हे सगळं करतो ना त्याचे आपण व्हिडिओज बनवूया. आणि तेव्हा रील्स नवीन सुरू झाले. ओके, सो फावल्या वेळात थोडक्यात एक डिस्ट्रॅक्शन, म्हणजे एक डिस्ट्रॅक्शन की आता, कारण काय व्हायचं ना, मी ऑडिशन द्यायचे आणि मग आता कॉल 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 येईल की नाही, कॉल येईल की नाही त्या ह्याच्यावर. आणि मग मी कॉल करायचे आणि मग म्हणायचे की ते लोक की नाही झालं. सो ते आणि रिजेक्शन पचवणं ना खरंच इट्स व्हेरी डिफिकल्ट. ॲक्टरच्या लाईफमध्ये ते एक खूप मोठं हे असतं. आय वॉज लाईक काय करूया यार, कारण असं नाही चालणार, कारण मी एकदम असं डिप्रेशनमध्ये गेले. म्हटलं चल ट्राय करूया. आणि मी जे बनवत होते ना ते मी व्हिडिओज त्याचे टाकायला लागले आणि ते लोकांना आवडले. म्हणजे सुरुवातीला टिकटॉक वरती तुम्ही टाकायचा? टिकटॉकमध्ये इतकं नाही केलं मी, कारण टिकटॉक मोस्टली आय स्टार्टेड युझिंग जेव्हा मी आपलं कोविडचं जेव्हा आपण सगळे घरी होतो ना, जेव्हा काहीच चालू नव्हतं तेव्हा मी टिकटॉकमध्ये हे करायला लागले आणि लोकांना थोडं आवडायला लागलं. आणि आय वॉज लाईक हां ठीक आहे, म्हणजे आता हे इकडे आवडतंय तर मग आता, आणि रील्स नवीन होते सो मग मी तिकडे सुरू केलं. आणि सभ्यसाचीचं ना तेव्हा एक स्पेशल एडिशन साडी आली होती. बरं, अच्छा. आणि मी म्हटलं यार ही किती मस्त आहे, ही मी आहे ना करू शकते. अच्छा. तर मी केलं ते हँड पेंट केलं, एक टी शर्टवर असा तो टायगर बनवला, बेल्ट आणि बॅग सगळं असं मॅच केलं ते सगळं पेंट करून. आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला आणि तो खूप व्हायरल झाला. आणि मग मला असं झालं की हां ठीक आहे, म्हणजे हे लोकांना आवडतंय, आपण काहीतरी करूया. आणि तेव्हा DIY हा प्रकार पण नवीन होता. खरंय. सो ते पिकअप झालं. आणि तरी पण मी असा विचार नाही केला की हा आपला म्हणजे दिस इज गोइंग टू बी आपला प्रोफेशन. मी साईड बाय साईड ऑडिशन्स देत होते पण तरी काय होत नव्हतं. चल आता हेच करूया. देवाचे संकेत काहीतरी वेगळे असतात. हो खरंच ऍक्च्युली. तर पण मी खूप अशी हट्टी आहे. तर मी हे करायला लागले ना तेव्हा मग मी पूर्ण म्हणजे असं स्वतःला असं गुंतवून टाकलं ना, तेच 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 करत होते मी. आणि मी लिटरली आता तरी ॲटलिस्ट एका आठवड्यात एक व्हिडिओ टाकते किंवा असं थोडा गॅप आता घेते, व्यवस्थित आरामात करते. तेव्हा मी रोज व्हिडिओ टाकत होते. आणि मी असं व्हिडिओ टाकायचे की आता हा पोस्ट झाला ना, चला बस, बघत पण नव्हते की ते किती लाईक्स आले, काय दुसरं प्रोजेक्ट. मग ते नेक्स्ट डे सकाळी मी त्याचं बनवलं पूर्ण रात्र बसून. सकाळी उठून मी त्याचे ब्युटी शॉट्स घ्यायचे, मग एडिट करायचे आणि मग पोस्ट करायचे. आणि हे सगळं एकटे करायचे. हां, आणि परत मी ते इट वॉज अ लूप. म्हणजे मला असं झालं की नाही, म्हणजे हे होतंय ना आपलं वर्क, लेट्स गिव्ह इट आवर बेस्ट शॉट, असं होतं.
नाही पण अर्थातच म्हणजे सोशल मीडिया असेल किंवा कुठलंही माध्यम असेल, आपण जर त्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवली आणि ती चिकाटी ठेवली तर आज अत्यंत जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर असं मी म्हणेन. कारण तो माझा लास्ट हे होता, म्हणजे लास्ट ऑप्शन की आता हे नाही चाललं ना तर मग आता झालं, संपलं आपलं.